तर आता आपण येऊ जरांगे पाटलांच्या आंदोलनाकडे, उपोषणाकडे. त्यांनी 5 दिवस उपोषण केलं. मग ह्या सरकारने सांगितलं हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी केली. खरंच त्यातून काय हाती लागलं सर? तुम्हाला काय वाटतं त्यातून काय हाती लागलं? हैदराबाद गॅजेटच्या बाबतीमध्ये जरांगे पाटलांचं जे इंटरप्रिटेशन होतं, अन्वयार्थ, त्यांच्या डोक्यात असं होतं की पूर्वाश्रमीचे सगळे कुणबी आहेत आणि गॅजेटियर मध्ये त्याची संख्या त्या जिल्ह्यामध्ये जास्त दिसते, ते वास्तव आहे. पण नंतरच्या काळामध्ये त्याच्या ऐवजी त्याची रिप्लेसमेंट मराठा या नोंदणी घेतली. आता मूळ प्रश्न कसा आहे, आज समजा आपण 100% मराठ्यांना कुणबी केलं, तरी ह्याच्यामध्ये जे इंद्रासानी जजमेंट आलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाचं, त्यांनी काय सांगितलेलं आहे की ओबीसी ही परमनंट व्यवस्था नाही. ओबीसी मध्ये दर 10 वर्षाने जे प्रगत झालेले समाज आहेत त्याला त्याच्यातनं बाहेर काढायचं आणि जे अधिक अप्रगत झालेले आहेत त्याला आतमध्ये घ्यायचे. ही पिरियडिकल दर 10 वर्षाची जी काही प्रोसेस आहे ती केंद्र सरकार आणि राज्य सरकारने पाळली नाही. म्हणून तो सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाचा असलेला निर्णय हा रद्दबातल होत नाही. त्यामुळं उद्या जर कोणी सरसकट कुणबीकरणाच्या विरोधामध्ये कोर्टात गेलं तर मराठा समाजाला सुद्धा त्या मांडवाखालनं जावं लागेल, जी स्क्रुटिनी सर्वोच्च न्यायालयाने सांगितली होती. अर्थात आपल्या राज्यामध्ये जे काही 400-500 जाती ओबीसी मध्ये, ह्यातल्या कोणत्याही जातीला या प्रकारचं सर्वेक्षण करून आतमध्ये पाठवलेलं नाही. अलीकडच्या काळामध्ये 2008 नंतर 2025 पर्यंत साधारणतः 90 जाती माझ्या अंदाजाप्रमाणे, करेक्ट आकडा मला सांगता येणार नाही, पण 1 ते 56 अहवाल हे राज्य मागासवर्ग आयोगाने आतापर्यंत राज्य शासनाला दिले. त्यातले 2 पेंडिंग आहेत, 2 काहीतरी रिजेक्ट झाले आणि सुमारे 48 ते 52 एवढा आकडा काहीतरी, आता माझ्याकडे तो रेफरन्स लगेच उपलब्ध नाही, तेवढ्या जातींची शिफारस जी राज्य मागासवर्ग आयोगाने केलेली आहे ती स्वीकारून राज्य शासनाने त्यांना ओबीसी, भटके विमुक्त याच्यामध्ये टाकलेलं आहे. मग हाती काय लागले JR मधनं? ह्या JR मधनं फार तर काय होईल की एका आडनावाची जी माणसं विदर्भात आहेत, मराठवाड्यात, त्या माणसाला पूर्वी त्याची नोंद किंवा त्याच्या सख्या चुलत भावाची, ब्लड रिलेशन म्हणतो ज्याला, जात प्रमाणपत्र देताना नातेवाईक नावाची जी डेफिनेशन आहे, त्या नातेवाईक संज्ञेमध्ये तो जो माणूस आहे, जो अर्जदार आहे, त्याचे वडील, आजोबा, पणजोबा आणि भाऊ हे ब्लड रिलेशन मध्ये येतात. आणि त्या ब्लड रिलेशन मध्ये त्याच्या पणजोबाची जर नोंद असेल कुणबी म्हणून, तर त्या पणजोबांना जेवढी मुलं झालेली आहेत, जेवढ्या मुली झालेल्या आहेत, त्यांच्या सगळ्या वारसांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याची तरतूद आजही कायद्यात आहे. आता ह्याच्यात काय होऊ शकतं की एक्सटेंडेड ज्याला म्हणतो की एका आडनावाचं एक नाव, फॉर एक्झाम्पल जाधव घेतला आपण, परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा तालुक्यातल्या एखाद्या गावात जाधव राहतात, त्या जाधवांमधल्या एका माणसाची नोंद कुणबी आहे, तर त्या गावामध्ये जेवढे जाधव आहेत त्या जाधवांचं, ज्याला आपण देवक म्हणतो, म्हणजे कुठलाही मराठा समाजाचा माणूस हा त्या देवकाप्रमाणे ओळखला जातो. सूर्यफूल असतं, कणीस असतं कुणाचं वगैरे, तर ते देवक, त्यानंतर त्याचं दैवत, कुलदैवत ज्याला म्हणतो आपण, ह्या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. ह्या 2 कुलदैवत आणि सुतक धरतात. एखाद्या गावात माणूस वारला, सगळे जाधव सुतक धरतात, त्यामुळं ती भावकी आहे. म्हणजे पूर्वी 5 भाऊ असतील तर त्यांचा तो वंश विस्तार आहे. ह्यामध्ये ते सर्टिफिकेट मिळू शकतं. हा, तेवढंच ह्याच्यामध्ये फायदा आहे. आणि दुसरा फायदा काय आहे की ज्यांच्याकडे रेकॉर्डच नाही त्यासाठी त्याला वंशावळ समिती मदत करेल. आणि आता जी समिती त्यांनी आता नव्याने ऍड केलेली, ही समिती हेल्प करेल. मुळात कसं, याच्यात 2 भाग आहेत. राज्य शासनाने काय केलंय, ज्याची नोंद आहे त्याचं सर्टिफिकेट मिळायला आत्ताच्या ड्यू प्रोसेस मध्ये काही अडचण नाही, पण आता त्याला पण ह्या मांडवाखाली जाऊन जायचं, त्यालाही वंशावळ समितीची मदत घ्यायची आहे, ह्या 3 जणांच्या समितीकडे अर्ज करायचा आहे. त्यामुळं ज्याला सहज मिळत होतं त्याला आता ती एक ऍडिशनल परीक्षा आलेली गृह चौकशीची. त्यामुळे ह्या गृह चौकशीच्या माध्यमातून ते देण्यात येईल. त्यासाठी जी SOP केलेली, ती SOP अजून सुटसुटीत करून ती स्पीड करावं लागेल. कारण 3 जणांच्या समितीमध्ये 1 तलाठी आणि 1 सर्कल, ह्याच्याकडे 8 गावांचा चार्ज असतो आणि कृषी अधिकारी तालुक्याला 1 किंवा 2 असतात. त्याच्या माध्यमातून ती समितीची बैठक होणं, त्यामुळे प्रकरण निर्गत लवकर करण्यासाठीची SOP शासनाला स्पीडअप करावी लागेल. एवढाच त्याच्यातनं फरक पडलेला, बाकी नाही. पण सर, ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्राची नोंद नाही त्यांचं काय?
त्याची नोंद मराठा असतेच ना. 67 सालाच्या अगोदर जी नोंद आहे ते ओबीसीत जाऊ शकत नाही. नाही जाऊ शकत ना. त्याला आज एसीबीसीचं आरक्षण आहे. एसीबीसीचं आरक्षण जर भविष्यात नाही टाकलं तर त्याला ईडब्ल्यूएस मध्ये जावं लागेल. आता जे काही लोक हटवादाईपणाने जे सांगतायत हे कुठल्या प्रकारची आकडेवारी तपासत नाहीत. मी वारंवार लोकांना काय सांगतोय की तुम्हाला जर जाण्यासाठी 2.5 रस्ते उपलब्ध आहेत तर तुम्ही एकाच रस्त्याने सगळी गर्दी एकाच रोडने नेल्यानंतर ट्रॅफिक जाम होणार आहे. हे ट्रॅफिक जाम तुम्हाला वाटतं रस्ता फार सुंदर आहे, गार्डन केले बाजूनी, पट्टे मारले, छान आहे रस्ता, पण त्या रस्त्यावर एकाच वेळेस ट्रॅफिक आल्यावर काय होतं? ट्रॅफिक जाम होतं. मग जो पटकन सुटतो तो लगेच निघून जातो, जो जास्त नियम पाळतो तो पाठीमागे पडतो. हे वास्तव आहे. त्यामुळे त्या गर्दीत 100% सर्वांनी जाण्यापेक्षा ज्याची नोंद कुणबी आहे त्यांनी ओबीसीत जावं. ते पण त्याला सर्टिफिकेट काढल्यानंतर जायचं का नाही ते त्याच्या हातात आहे. ओके. बाय डिफॉल्ट तो ओबीसी नाही होत. त्यामुळे त्यांनी सर्टिफिकेट काढलं तर तो कुणबी म्हणून ओबीसीत जाऊ शकतो. आणि दुसरा ज्याची नोंद मराठा आहे त्याला एसीबीसी आरक्षण आणि भविष्यात ईडब्ल्यूएस असे 2.5 ऑप्शन आपल्याकडे आज रोजी उपलब्ध आहेत. म्हणजे आता 2.5 ऑप्शन. किती आरक्षण घेतोय सध्या? 2.5%. केंद्रामध्ये त्याला ईडब्ल्यूएसचं आरक्षण आहे मराठा म्हणून आणि राज्यामध्ये एसीबीसी आहे. आणि कुणबी म्हणून केंद्राच्या 27% ओबीसी म्हणून आहे आणि राज्याच्या ह्याच्यामध्ये 19% मध्ये पण ओबीसी म्हणून आहे. असे 4 त्याच्याकडे आता ऑप्शन आहेत राज्य आणि केंद्र मिळून. मराठा समाज एकटाच आहे की त्याला 4 ऑप्शन आहेत सध्या आरक्षणाचे? असं एकमेव समाज आहे असं माझी माहिती आहे. कारण काय आहे की आता लिंगायत समाज आहे. लिंगायत समाजातल्या अनेक जाती ह्या ओबीसी मध्ये आहेत आणि काही जाती बाहेर आहेत. त्यामुळे त्यांना सुद्धा ड्युअल बेनिफिट मिळू शकतो लिंगायतांना. ब्राह्मण 100% सगळे ओपन मध्ये आहेत त्यामुळे ते ईडब्ल्यूएस मध्ये आहेत. मराठा हा असा मोठा समाज आहे की त्या समाजातला कुणबी आणि मराठा एक जरी म्हटलं तरी कायद्याच्या दृष्टीने मराठा आणि कुणबी हे एक धरले जात नाही. त्यामुळे त्या ऑपॉर्च्युनिटीचा आज रोजी तरी फायदा आहे. ओके सर, पण मला एक सांगा, आता जर कुणबी प्रमाणपत्र घ्यायचं असेल तर त्याला कुठली नोंद, किती सालच्या आधीची नोंद लागेल? 13 ऑक्टोबर 1967 ही आपल्याकडे ओबीसी साठीची डीम डेट म्हणतात, मानव दिनांक. आणि 1950 हा SC ST साठी, कारण ते राष्ट्रपतींनी डिक्लेअर केलेली यादी आहे. व्हिजेंटी साठी आपल्याकडे 1961 ला आरक्षण आहे. त्यामुळे जे आरक्षण ज्या दिनांकाला जाहीर झालं त्याच्या अगोदरची डेट ही जात प्रमाणपत्रासाठी आधारभूत मानली जाते. कारण आरक्षण मिळाल्यानंतर कोणीतरी जात बदलून काहीतरी केलं तर तो पुरावा होत नाही. म्हणून आरक्षित प्रवर्गाच्या अगोदरचं जे रेकॉर्ड आहे आणि ते रेकॉर्ड अधिकृत आहे का हे तपासून ते प्रमाणपत्र दिलं जातं. त्याप्रमाणे मराठा समाजातल्या माणसाला कुणबी प्रमाणपत्रासाठी 13 ऑक्टोबर 1967 ही तारीख आहे. ओके. पण सर, जे कुणबी ओबीसीत चाललेत प्रमाणपत्र घेऊन, ते कोर्टात चॅलेंज होऊ शकतं? चॅलेंज काय, आपल्या देशात सगळं होऊ शकतं. पावसाला पण आदेश देऊ शकतो आपण, पडायचं का नाही पडायचं, तर ते काय विषय, कोर्टात जात असतात लोक. पण ह्याच्यामध्ये काय आहे की सुप्रीम कोर्टाने एकदा निर्देश काय दिलेले आहेत की एखाद्याची जी जात आहे ती जात त्याच्या पूर्वजाकडनं येते. पंजोबा, खापर पंजोबा, आजोबा, वडील आणि मुलगा, त्याच्यामध्ये सगळ्यात जुनी नोंद जी आहे ती नोंद असून त्याला प्रमाणपत्र मिळणं हे रुटीन प्रोसेस आहे. ते प्रमाणपत्र दिल्यानंतर तो त्या जातीमध्ये आरक्षणास पात्र आहे का तर नाही, कारण ती असलेली जात ते त्या आरक्षित प्रवर्गात पाहिजे, तर ते प्रमाणपत्र तो घेऊन त्याचा फायदा घेऊ शकतो. आपल्याकडे प्रॉब्लेम काय आहे की कुणबी प्रमाणपत्र मिळणं म्हणजे ओबीसी मध्ये जाणं असं नाही. कुणबी प्रमाणपत्र हे तुम्ही कुणबी आहात हे सर्टिफिकेट करणारी व्यवस्था आहे. पण आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी कुणबी असलेली जात ही आरक्षणाच्या प्रवर्गात पाहिजे, जी आज आहे. पण तिला दर 10 वर्षाची जी पिरियडिकल रिव्हिजन आहे ती लिगल आजही बाइंडेड आहे, बरोबर. त्यामुळे ही दुसरी जी तरतूद आहे त्या तरतुदीला एकत्र तुम्ही पाहता आज, ते आज बरोबर आहे. पण भविष्यामध्ये ज्यांनी कुणबी प्रमाणपत्र घेतील आणि त्याची व्हॅलिडिटी घेतील त्याला परत कधीही मराठा होता येणार नाही. आणि ज्याची मराठा म्हणून नोंद आहे आणि त्यांनी मराठा म्हणून व्हॅलिडिटी एसीबीसी ची घेतली असेल त्याला परत सुद्धा इकडे येता येणार नाही. कुठे? ह्याच्यात ओबीसी मध्ये. आता ह्याच्यात एक तांत्रिक अडचण कोणती आहे की
2018ला एसीबीसी आरक्षण आलं. हे बऱ्याच महाराष्ट्रातल्या लोकांना माहित नाही. 12 ते 13 हजार लोक व्हॅलिडिटी मिळवून गव्हर्नमेंट जॉबमध्ये लागले आणि विद्यार्थी ऍडमिशन घेऊन पक्के झाले. पण नंतर काय झालं, कायदा रद्द झाला. कायदा रद्द झाल्यानंतर त्या कायद्यान्वये ज्या दिलेल्या व्हॅलिडिटी आहेत, ह्या व्हॅलिडिटी काही प्रोटेक्ट करणं आवश्यक होतं. म्हणजे ज्या अगोदर दिल्यात त्या प्रोटेक्ट आहेत. पण कायदा रद्द झाल्यानंतर ज्यांनी ती व्हॅलिडिटी घेतली आणि तो कायदा आज अस्तित्वात नाही, तर पुन्हा आता 2024 चालू आहे, तर मग 24च्या कायद्याप्रमाणे ती व्हॅलिडिटी त्याला पुन्हा प्रदान करायला पाहिजे. त्यासाठीची प्रोसिजर गव्हर्नमेंटने अजूनही केलेली नाही. त्याचं पत्र पण मी दिलेलं आहे. उद्या भविष्यात काय होईल की ह्याची व्हॅलिडिटी पण नाही मिळालेली, त्याची पण नाही मिळाली, तर असा एक कॅन्डिडेटचा फार मोठा वर्ग ज्याला याचं नॉलेजच नाही अजून काय झालेलं आहे ह्याच्यातला गोंधळ. मग ते मुलं ऐन वेळेस मग जागे होतात आणि प्रॉब्लेम तयार करतात. त्यापेक्षा त्यांनी शासनावर आता असा दबाव आणला पाहिजे की ही जी व्हॅलिडिटी जुनी आहे तिची आज रोजी वैधता नसेल तर ती रद्द करून आम्हाला नव्या ह्याच्याप्रमाणे व्हॅलिडिटी द्या, अशी मागणी राज्य शासनाकडे मी पूर्वीच केलेली आहे. शासनाने त्याच्यात काही पुढे केलेलं नसल्यामुळं पुढे मोठा धोका त्याच्यात होऊ शकतो.